देवदत्त मित्रांनो, अखेर आमचा चौथं संस्थान आहे. कमीत कमी 7 ते 8 वर्षापासून हे बंद होतं. इथल्या काही भक्त मंडळींनी, शिष्यमंडळींनी पुढाकार घेऊन इथल्या मठाची सुरुवात केली. कारण हे मठ प्राचीन जुनं बांधकाम आहे. त्याकरता थोडंसं बघण्यासाठी थोडं वेगळं वाटेल, पण याच ठिकाणी भगवंताचा वास असतो, भगवंताचा सहवास असतो. मला एवढं सांगायचं आहे की एका साधूचं राहण्याचं ठिकाण कसं असतंय बघून घ्या चला. हे किचन रूम. पोळाले एका साधूचं राहणीमान किंवा त्याचं पूर्ण अस्तित्व इथून सुरुवात होते. हे आहे हे छोटंसं जुनं मंदिर. इथे साधूची व्यवस्था नसल्यामुळं कारण इथेच भगवंताचा खरा सहवास असतो. हे आमची छोटीशी दानपेटी. हे इथे एक संत होऊन गेले, श्री संत आनंदबन महाराज. पूर्ण नाव तर त्यांचं माहिती नाही, कारण आमच्या पण गुरु महाराजांचं नाव आनंदबन महाराजच आहे. हे म्हणजे एका साधूचं राहण्याचं ठिकाण. बाकी सगळं व्यवस्थित आहे, फक्त याच्यावर दुर्लक्ष झाल्यामुळे इथली सोयीसुविधा कमी झाल्यात. हे बाहेर हे गाव आहे. गुरु महाराजांचा आदेश होता की तुम्ही जा तिथे थांबा, बघा कसं आहे काय नाही म्हणून. त्याकरता मी पण आलो इथं. हे मंदिराच्या पाठीमाग एक तर तुम्हाला वाटत असेल मंदिरात शिखर का नाही. शिखर नाही या मंदिराला, कारण हे मठ एक प्राचीन मठ असल्यामुळे नाही, तेवढं काय मला पण माहिती नाही. उमराचं झाड आहे मस्त, पण कारण दत्त महाराजांचा भक्तीचं स्थान ठिकाण हेच आहे. कुठं पण जा हे झाड असतेच, असायला पाहिजे. कारण
स्वयंपाक झालाय आपला. खिचडी केली. एक माय आली होती, माईने खिचडी करून देऊन गेली. थोड्या वेळाला जेवायला सुरुवात करतो. लाईट गेली. हे मंदिर